सोडणार नाही मी तुला. मला मारायला आलायस ना, मी तुला सोडणार नाही, नाही सोडणार. दामिनी मॅडमच्या अशा वागण्यानं डॉक्टर त्यांना खरंच घेऊन गेले तर त्यांची कबुली नाही मिळणार. काय करू मी आता? सोडणार नाही मी तुला. सोडणार नाही. मारून टाकणार आहे यांना. मी मारून टाकणार आहे. मी मारून टाकणार आहे. आई, काय करतेस तू? मला माझा जीव घेणार नव्हतं. मला मारून तू शांत हो, शांत हो आधी, शांत. तू शांत हो आई, काही नाही, सगळं ठीक आहे, शांत हो. धैर्यांचं खरंच किती प्रेम आहे त्यांच्या आईवर. तू इकडे बघ माझ्या, सगळं ठीक आहे, तू शांत हो. हा, मला कुठे नाही जायचं. सांगते ना, मला कुठे नाही जायचं. आई, तुला कोणी कुठेही नेणार नाही. हा, मी आहे नाही तर तू शांत हो आधी, शांत हो. आई आई हट्टीपणा करू नको, डॉक्टरांसोबत जा. अगं तुझ्या भल्यासाठी सांगतोय ग. मला नाही जायचं कुठे. आई, नाही जायचं, कुठंच नाही जायचं तुला. तू शांत हो, शांत हो. अरे धैर्य, शांत हो काय? ही आईची अवस्था बघ की. अरे डॉक्टरांवर पण हल्ला केलाय. अजून काय पुरावा पाहिजे रे तुला? हो डॉक्टर, घेऊन जा, घेऊन. हो तुम्ही ओ बघा घ्या patient घेऊन जा. शेवटचं सांगतोय, माझ्या आईपासनं लांब राहायचं. तिला हात जरी लावला ना तरी माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसल. आई कुठेही जाणार नाही आणि हेच फायनल आहे. अरे धैर्य, आई बस, लय ऐकलं तुमचा, पण आता बस. आईबद्दल चुकीचं बोललेलं मी खपवून घेणार नाही. माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला ना तर एकेकाचा जीव घेईन मी. माझी आई येते, मी बघीन काय करायचंय ते. आई चल 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 चल. मिस्टर विलास, हा सगळा काय प्रकार आहे? तुमच्या शब्दाखातर आम्ही इथं आलो होतो. सॉरी डॉक्टर, सॉरी. काय सॉरी? चला. धैर्याच्या तर ना, धैर्याच्या पण डोक्यावर आईसारखाच परिणाम झालाय. वाट लावली सगळ्याची. दादा शांत, शांत हो. करू काय ते? हा करू. चल चल उठ. चल. ह्यात त्यांना नक्की काय झालंय? त्या सावीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी आत्यांनी जे जे केलं होतं तेच सगळं आता आत्यांबरोबर घडतंय. हो, म्हणजे आमची मदत घेऊन आत्यांनी सावीला घाबरवलं होतं.
आणि लगेच दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले होते घरी. तसंच सेम सेम आत्याला सुद्धा भीती दाखवण्यात आली आणि आज लगेच डॉक्टर आले. हा खरंच योगायोग आहे की कोणीतरी ठरवून हे सगळं मुद्दाम घडवून आणतंय. नाही, मला हे सगळं बघायलाच पाहिजे. यात फक्त नारळ नाहीये, अजून पण काहीतरी आहे. त्या बाईने नक्की काय दिलंय हे आत्यांना? बघितलं आईंची काय अवस्था झाली होती. त्यात हे दोघे आईंना हॉस्पिटलमध्ये टाकायला तयार झाले होते. नाहीतर काय, दुसऱ्यांसाठी खड्डा खणला ना की असंच होतं नीता. सावीचे काय हाल केले होते आईनी, आठवतंय ना? पण ताई, मला एक गोष्ट कळत नाहीये, या अवस्थेत आईंकडनं सगळ्याची कबुली घ्यायची कशी? हो ना, ह्यांनी आणि भास्कर भाऊजींनी आईंना हॉस्पिटलमध्ये टाकायचं चांगलंच मनावर घेतलंय. आता आपल्याला घाई करायला हवी. हे दोघं आता काही थांबणार नाहीत. खरंय. सावी, काय झालं? तू काहीच का बोलत नाहीयेस? काय बोलू मी वहीन? बघितलत ना तुम्ही, दामिनी मॅडम बद्दल काहीही बोललं तरी धैर्य केवढे संतापले होते. त्यांचे शब्द ऐकलेत ना? दामिनी मॅडमचं सत्य जेव्हा धैर्यांसमोर येईल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल कळतंय का तुम्हाला? मग आता आपण आपले सगळेच प्रयत्न थांबवायचे. नाही, अजिबात नाही. कितीही कटू असलं तरी दामिनी मॅडमचं सत्य धैर्यांसमोर आणायचं. त्यांचा काळा चेहरा धैर्यांना कळायलाच पाहिजे.